तर परभणी जिल्ह्यावरती यावर्षी वरुण राजानं अक्षरशः कहर माजवत जिल्ह्यामध्ये लागोपाठ 10 ते 12 दिवसांपासून धो बरसात केली आहे। मुसळधार अशा या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। नदी नाल्यांना पूर आलाय। दुधना नदीच्या काठावर असलेल्या करडगाव शिवारात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। नदी दुथडी भरून वाहतीये आणि त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलंय। अर्थातच त्यामुळे पिकं अक्षरशः सडून गेली आहेत। मात्र आता शेतीचं देखील नुकसान प्रचंड प्रमाणात वाढलेलं असून शेतकऱ्यांसमोर करायचं काय असा प्रश्न आवासून उभा आहे। आणि यावेळेला याच शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे परभणीचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। मागील अनेक दिवसांपासून परभणी जिल्ह्यासह शहरी भागात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे। माझ्या मागे आपण बघू शकतो की दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे। एक पूल देखील हा पाण्याखाली गेलेला आहे। तर पूर्णपणे संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी मंडळी आहेत ज्यांचं भरपूर नुकसान ह्या नदीच्या पाण्यामुळे झालेलं आहे। तर वरून देखील पाऊस कोसळत आहे। मामा, तुमचं काय नुकसान झालं? तुम्ही काही लोन वगैरे घेतलं होतं? बँकेचं, इंडिया बँकेचं मी 2 लाख रुपये लोन घेतलंय। 5 एकर जमीन ठोक्यानं केलेली आहे आणि घरची 5 एकर आहे। आणि असा भयानक समजा ढगफुटीसारखी परिस्थिती झाली काल। अक्षरशः असं वाहू गेले, असे धान उभे पिकं खाली जमीन उद्ध्वस्त झाले। आता सध्या तुम्ही शेतात माझ्या आले तर गुडघाभर पाणी आज साचलेलं आहे आणि विहीर तर वरून वाहिली। इतका पाऊस होऊन सुद्धा प्रशासन म्हणतंय की 65 मिलीमीटरपेक्षा कमी तुमची नोंद आहे आणि आम्हाला ओल्या दुष्काळामध्ये त्याने समावेश घेतलेला नाही आणखी सध्या तरी। कोणते कोणते पिकं तुम्ही लावलेले आहेत आणि ज्याचे जास्त नुकसान झाले? आमचे शेताचं कापूस वगैरे सगळे बोंड वगैरे सगळे नासून गेलेले आहे। सोयाबीन आहे, सगळं आहे, पण सोयाबीन आता कापणीची वेळ आलेली आहे। मात्र आम्हाला आज एक गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये आता सोयाबीन कापण्याची वेळ येऊ नये आणि पुन्हा ती बघा आता एवढं सगळं नासून गेले आमचं पीक टोटल। एवढं नुकसान झालंय, प्रशासनातर्फे कोणी आले? पंचनामे काय झालेत गावात? आता बी कोणी नाही आलं, आतापर्यंत कोणीच नाही आलं। प्रशासनाला जाग कधी येते की इतक्या शेतकरी हे झालेला आहे, हलवून गेलेला आहे। तरी पण 8 ते 10 दिवस झालं सतत पाऊस चालू आहे। नदी तर भरून चालली, शेतात पण गुडघ्या इतकं पाणी आहे। पूर्ण शेतामध्ये पाणी, सगळं पीक नासून गेलं सगळं आमचं। सोयाबीन तर खराब झालं, कापूसाचे बोंडे काळे पडले सगळे पूर्ण। पुन्हा मूग तर आलेला मोडं फुटून सगळं येऊन गेला सगळं। आता एवढं अक्षरशः आता आम्ही म्हणलं ना, बँकेचं लोन घेतलेलं आहे, सावकार पुन्हा सोनं ठेवून सावकारकडून पैसे काढून याच आपलं शिक्षण हे कसं लेकराचं करणार? आता एवढं परिस्थिती बेकार झाली। आता आपलं जगाव का वाच, म्हणजे एवढी हे झालेली माणसं, म्हणजे ते बघूनच या सगळं धान सगळं नासून गेले। शेतात जायचं तर सुद्धा हे होत नाही समजा आमचं। तर एकंदरीतच बघितलं तर मोठं नुकसान सध्या शेतकऱ्यांचं आहे। आपण बघू शकतो की मागे प्रशासनातर्फे जून जुलै ऑगस्टसाठी 128 कोटी ही मदत दिली होती अतिवृष्टीधारकांना, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त नुकसान सप्टेंबरमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यासाठी सरसकट पंचनामे करून एकंदरीतच सर्व मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, करडगाव, परभणी।